मराठवाड्यात गेल्या काही वर्षापासून सातत्यानं भूकंपाचे धक्के जाणवताना पाहायला मिळतात। मध्यरात्री हिंगोली, परभणी आणि नांदेडमधील काही भागांना भूकंपाचे जोरदार धक्के बसलेत आणि या विषयावर जे आहे ते चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भूकंपशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर सर आहेत। काय सांगाल सर, काही दिवसापूर्वी जे आहे ते भूकंपाचे धक्के जाणवले होते, पुन्हा मध्यरात्री हा प्रकार घडला आहे। पहा, आज पहाटे साधारणतः 1:37 भूकंप आपला जाणवलेला आहे। वसमत तालुक्यातील पांगरा-शिंदे गावाजवळ जे शिरसी जी रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळ याचं केंद्र बघितलं गेलेलं आहे। त्याची खोली साधारणतः 10 किलोमीटर बघितली गेलेली आहे आणि यावेळेसची तीव्रता जी आहे ही 4.6 बघितली गेलेली आहे। हा पहिला धक्का बसल्यानंतर साधारणतः 2:15 पुन्हा धक्का बसला, तो मात्र नॉर्थ वेस्ट किंवा पश्चिम उत्तर भागामध्ये साधारणतः 9 किलोमीटर दुरीवरचं जे काकडधाबा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी केंद्र बघितलं गेलं आणि त्याची देखील खोली 10 किलोमीटर बघितली गेली। 2 मिनिटाच्या फरकाने परत 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि काकडधाबाचे केंद्र बघितलं गेलं आणि त्याच्यानंतर साधारणतः 3:23 चौथा धक्का बसला, तो 4.1 बघितला गेलेला आहे। आत्तापर्यंत 2020 पासून बघितलं गेलं तर आत्तापर्यंत त्या परिसरामध्ये म्हणजे परभणी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, कळमनुरी, नंतर औंढा नागनाथ हे आणि हिंगोली या 4 तालुक्यांमध्ये विचार केला गेला असता तर साधारणतः त्या परिसरामध्ये आत्ता 37पेक्षा जास्त धक्के बसलेले आहेत। त्यातला सर्वात मोठा धक्का जो आहे हा गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी 11 एप्रिलला सकाळी 9:15 वाजता 4.7 बघितला गेलेला आहे आणि ही सातत्याने ही वाढती मालिका म्हणजे जे काही आहे यामध्ये सलग एका दिवशी 4 धक्के बसण्याची ही जी काही घटना आहे ही आज पहाटे घडली। नागरिकांना नक्कीच त्यामध्ये भीती आहेच आहे आणि यामध्ये बघितलं गेलं की त्या भागातलं चुनखडीचं असलेलं जे काही खनिज संपत्ती त्या ठिकाणी आहे आणि त्याचा जो काही परिणाम होतो का, पाणी मुरल्यानंतर त्या घटना घडतात का, हा अभ्यासकांचा एक मोठा भाग असणार आहे। आणि त्या संदर्भामध्ये म्हणजे मायक्रोसिस्मिक ऑब्झर्वेशन करण्याची जी काही यंत्रणा असेल ती लावावी आणि नेमकं याचं काय कारण आहे हे देखील प्रशासनाने जाणून घेणं खूप आवश्यक आहे। सर, आपण बघतो 11 एप्रिलला धक्का बसला होता, मात्र मध्यरात्रीच्या एका पाठोपाठ 4 धक्के बसलेत, हे किती गंभीर आहे, तुलनात्मक कसं सांगता येईल? नक्कीच मागच्या वेळेस धक्का बसल्यानंतर सेकंडरी जो आहे हा आपल्याला अनुभवता नाही आला, परंतु याच वेळेस बघितलं गेलं की सलग आणि त्यातले 2-4च्या वरती आहेत, हे नक्कीच चिंता करणारी बाब आपल्याला कन्सिडर करणार म्हणजे सहज टाळून जमणार नाही आहे। प्रशासनाने देखील गांभीर्याने याकडे बघणं आवश्यक आहे आणि त्यावरती तो जो शास्त्रीय अभ्यास आहे हा तिथून करणे आणि त्याच्या वेळेस त्या ठिकाणी जो काही योग्य निर्णय घेणे ते लवकर घेणे हे देखील आवश्यक ठरेल। तर किल्लारीला मोठा भूकंप झाला होता, त्या आठवणीसुद्धा अजूनही जिवंत आहेत, त्यात पुन्हा असे धक्क्यावर धक्के बसतात। सर, दोन्हीत किती अंतर होते? नाही, आपण बघता ज्या भूकंपाचे धक्के बसतो 2, 3, 4 असे करताना फक्त लॉक स्केल असते, ती सध्या प्रत्येक जी रिश्टर स्केल आहे ही 10च्या पटीत ती वाढत असते आणि त्यामुळं किल्लारीला बसलेला जो काही 93 साली जो धक्का बसला असेल तो 6.7 बसला असेल तर तो नक्कीच खूप तीव्रतेचा होता। त्यामाने ह्याची तीव्रता जरी कमी असली असं म्हटलं तर 4.7चा जो भूकंप बसला धक्का 11 एप्रिलला तर ती तीव्रता किती होती तर असं म्हटलं जातं की ज्यावेळेस नागासाकी हिरोशिमाला बॉम्ब पडला होता 47 साली तर त्याच्या तीव्रतेच्या साधारणतः 15% ऊर्जा या ठिकाणी निर्माण झाली होती असं बघितलं गेलेलं आहे आणि त्यामुळं जे काही ऊर्जा निर्माण होती नक्कीच ती जास्त आहेच आहे आणि आत्ता 4.6 आणि आता लगेच 4.1 हा नक्कीच आपल्याला अभ्यासाचा किंवा याच्या चिंतेचा बाब देखील म्हणता येईल। सर, आपण बघतो विज्ञानाने सगळ्या क्षेत्रात एवढी प्रगती केली, खरं तर प्रतिमात्मक उपाय काही केले पाहिजे का आणि भूकंप होईल असे काही जाणीव लागू शकते का? नाही, 2 गोष्टी आहेत की भूकंप एक शास्त्र असं आहे आपत्ती व्यवस्थापनातलं की सांगू देत नाही, कळत नाही आहे, परंतु त्याच्यावर देखील इन्फ्रासॉनिक म्हणजे 5 हर्ट्झपेक्षा कमी आपण अभ्यास केला असता तर जी तरंग लहरी निघतात अतिसूक्ष्म लहरीचा अभ्यास आपण काही केला साधारणतः अर्धा तास आपल्याला काही भाकीत करता येतं। जे मोठे भूकंप होतात 5 किंवा त्याच्यापेक्षा मोठे भूकंप होतात त्यावेळेस तुम्हाला नक्की त्याची जाणीव करण्याची जी काही यंत्रणा आहे ही आता विकसित होऊ घातलेली आहे, त्याच्यावरती अजून मानवाने पूर्णपणे कमांड मिळवलेलं नाही आहे, पण एक आपल्याला संधी मिळते की 5पेक्षा मोठे भूकंप होणार असतील आणि इन्फ्रासॉनिक अतिसूक्ष्म लहरींचा आम्ही अभ्यास करू शकलो तर त्यावेळेस निर्माण होणाऱ्या लहरीचा अभ्यास करू शकला तर आपल्याला नक्कीच येणाऱ्या भूकंपाची जाणीव होऊ शकते आणि तो बाकीत करता येतो असं शास्त्र विकसित होऊ घातलेलं आहे। त्याला देखील यश मिळालं तर नक्की ज्या आपत्ती होणारी मनुष्याने जे आहे हे नक्कीच टाळता येणं शक्य आहे। तर या सगळ्या भूकंपाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे हिंगोलीत एक जागतिक दर्जाची लेगो प्रयोगशाळा होणार आहे आणि सातत्याने हे भूकंपाचे धक्के होतात, त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा? बघा, मुळातच लिगोची जी काही निर्मिती होणार होती
जगातल्या मोजक्याच ठिकाणी ती निर्माण होत असताना भारतामध्ये साधारणतः 300-350 जागा त्याच्याकरता निवडल्या गेल्या. त्याच्यातून सर्वे करत 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 2017-18 साली आपण बघितलं की आपण हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ या ठिकाणी लेगोची जी जागा निश्चित केली. निश्चित करताना एक मुख्य आपल्याला जो जमिनीची बाजू जी म्हणली जात होती की त्या भागामध्ये अद्याप आपल्या कधीच भूकंप झालेला नाही असं आतापर्यंत रेकॉर्ड होतं. आणि साधारणतः बघितलं 2020पासून पुन्हा सलग आता बघतोय आपण गेल्या 6-7 वर्षामध्ये हे जवळजवळ 37-38 धक्के जे आहेत हे त्या भागात बसलेले आहेत. नक्कीच लेगो देखील या विषयावर काम करताना जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घेईल. पण माझ्या देखील संदर्भ असं की मूळ ज्या तरंग लहरी वैश्विक लहरी किंवा गुरुत्वीय लहरी आपल्यापर्यंत पोहोचणार होत्या त्या अतिशय स्थिर असल्या प्लॅटूवरती अभ्यास करण्याकरता ती ऑब्झर्वेटरी उभा करावी असं ते पॅरामीटर आहे. पण त्या ठिकाणी नॅशनल सायन्स फाउंडेशन जे अमेरिकेचं आहे तो त्या ठिकाणी निर्णय घेईल आणि जे काही भूकंप त्याच परिसरात होत आहे साधारणतः 25-30 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सगळे ते धक्के बसत आहेत आणि ती देखील चिंतेची बाब नक्कीच असणार आहे. तर आपण बघितलं तर 11 एप्रिलला पाठीमागं भूकंप झाला होता तेव्हा त्याचं केंद्र वसमत तालुक्यात सिंदेपांगरा होतं. मात्र आता तुम्ही सांगता की शिरळी रेल्वे स्टेशन आहे ते सुद्धा 7-8 किलोमीटर तिथून असेल. नाही शिरळी आणि पांगरा शिंदे साधारणतः 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे. पण तिथून आत्ता जे बाकी 3 धक्के बसले हे नॉर्थ वेस्ट किंवा पश्चिम उत्तर दिशेला 9 किलोमीटरवरती आहे. त्यामुळं आताही 2 दिवसापूर्वी साधारणतः आज जुलैच्या 3-4 तारखेला जे धक्के बसले हे काकड धाबा बाग परिसरातच होते. म्हणजे एक ते केंद्र आहे हे लक्षात येतं की त्या परिसरात दिसतं आहे आणि नक्कीच त्याचा त्या भागातला होणारा सिस्मिक जो अभ्यास आहे हे करणं खूप आवश्यक आहे. बरं शेवटचा प्रश्न सर, या भागातील नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि जेव्हा काही नवीन घरं बांधली जातील त्याला काही तंत्र आहे का की शास्त्र आहे का? नक्कीच भूकंपरोधक पद्धतीने नवीन घरं बांधणं असाल तर नक्की त्याच्याकरता शास्त्र पूर्ण विकसित झालेलं आहे. त्याची नक्की आपल्याला येत्या काळामध्ये बांधकाम करताना काळजी घेणं आवश्यकच आहे. नागरिकांनी शेल्टर जे आपल्या ज्या ठिकाणी भूकंप झाल्यानंतर घेण्याची जे काळजी आहे त्याचा थोडा अभ्यास करून आपल्याला सुरक्षित कसं राहता येईल, घाबरून न जाता आलेल्या आपत्तीला तोड कसं देता येईल याकरता लक्ष देणं भाग पडेल असं वाटतं. सर उन्हाळ्यात पण भूकंप झाला होता त्याची काही कारण होतं, आता पावसाळ्यात सुद्धा ते स्वतःना पाहायला मिळतं. या दोन्हीची तुलना कशी करता येईल? बघता येईल की उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की या वर्षाचा उन्हाळा आपल्याला त्या मानाने एक्सटेंड बघितला गेला, लांबला बघितला गेला आणि आत्ताही जो पाऊस आहे तो पुरेसा होत नाही. तर या सगळ्याच्यामध्ये मुख्य ते बघितलं गेलं पाहिजे तिथली खनिजसंपत्ती कुठली आहे, त्या संपूर्ण परिसरामध्ये आली खनिजसंपत्ती कुठली आहे तो देखील अभ्यासाचा भाग आहे. आणि माझ्या मते त्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यानं देखील पाणी पडल्यानंतर त्यात उष्णा म्हणजे गरम होते बघितले गेले आपण, चुना गरम होतो आणि त्यातून जो स्तर जो आहे साधारण 3-4 जे आहेत साधारणतः 10 किलोमीटर खोलीवरती आहेत. तर त्या ठिकाणचा अभ्यास होणं खूप आवश्यक आहे असं वाटतं. निश्चित आपण बघतो ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेडमधील काही भागाला भूकंपाचे धक्के जाणवले या संदर्भात जे आहे ते भूकंपशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी आपल्याला ही संपूर्ण माहिती दिली आणि आगामी काळात नागरिकांनी सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केले. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.